एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज त्यावरती आपण नजर टाकणार आहोत। बघा, मुंबई मनपाचा 80,952 कोटींचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर केला जातोय आणि तो मंजूर झालेला आहे। महापालिका सभागृहात अर्थसंकल्प मंजूर करण्यात आलेला आहे। अर्थसंकल्प मंजूर होताच नगरसेवकांनी गोंधळ घातला। वेळेच्या आधी सभागृह सुरू झाल्यानं विरोधकांनी गोंधळ घातल्याचं कळतं। तर अर्थसंकल्प मंजूर होताच नगरसेवकांनी गोंधळ घातला। वेळेच्या आधीच सभागृह कसं काय सुरू करण्यात आलं असा सवाल विचारत विरोधकांनी हा सगळा गोंधळ घातलेला आहे। त्याच्यामुळे या सगळ्या याच्यात विरोधी नगरसेवक जे आहेत, विरोधी बाकावर असणारे नगरसेवक ते चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। तर आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आहे, ती काय बघा, त्यावरती देखील आपण एक नजर टाकणार आहोत। ती बातमी अशी आहे की मुंबईतील महापौर बंगल्यावर दुरुस्ती कामासाठी उधळपट्टी केली जाते का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण 75 लाखांच्या कामानंतर पुन्हा 3,40,00,000 खर्च जो आहे तो या बंगल्याकरता मंजूर करण्यात आलेला आहे। 3,40,00,000 रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे। बंगल्यावर केलेल्या कामाचं देयक मिळावं म्हणून हे पत्र काढण्यात आलं। पेंटिंग, पॉलिशिंग, रिपेरिंगसह इतर कामांचा यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। बरं, आधी या बंगल्यावरती 75 लाखांचा खर्च करण्यात आलेला होता, पण मग हा खर्च करत असताना त्यात काय काय कामं झाली बघा। आधी जर आपण पाहिलं, आधी 75 लाखांचा खर्च जो आहे तो महापौर बंगल्यावरती करण्यात आलेला होता। यामध्ये बघा काय काय करण्यात आलं। सोफा, पेंटिंग, पॉलिशिंग, बाथरूम, इलेक्ट्रिकल, डीजी, रिपेरिंगसह इतर कामं जी आहेत ती 75 लाखामध्ये उरकण्यात आलेली होती। आणि आता पुन्हा एकदा, म्हणजे ही 75 लाखांची कामं यापूर्वी झालेलीत, मग आता पुन्हा एकदा ही 3,40,00,000 जी मंजुरी आहे त्या खर्चाला मंजुरी कशी काय दिली जाऊ शकते असा प्रश्न जो आहे तो विरोधी पक्षाने विचारलेला आहे। पुढे पाहूयात, आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे याच बाबतीत। आधी झालेली कामं जी आहेत ती निकृष्ट दर्जाची आहेत का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातो। जी 75 कोटींची कामं जी आहेत ती करण्यात आली ती निकृष्ट आहेत का, पुन्हा त्याच कामांवर खर्च का केला जातोय हा देखील एक प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। पुन्हा तो खर्च का केला जातोय आणि मनपात आर्थिक नियोजनाचा अभाव आहे का हा देखील प्रश्न या सगळ्या याच्यात उपस्थित होतो। महापौरांच्या पाहणीनंतर नव्यानं कामं का सुचवली हा देखील प्रश्न या सगळ्या याच्यात उपस्थित केला जातोय। त्यामुळे प्रश्नांची उत्तरं दिली जावी। जनतेने जो कररूपी पैसा महापालिकेला देऊ केलेला आहे त्यातनंच हा सगळा खर्च होणार आहे। आणखीन एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष टपाल तिकीट जे आहे ते लवकरच आता जारी केलं जाणार आहे। आता एक क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं विशेष टपाल तिकीट जारी होणार आहे। माजी खासदार राहुल शेवाळेंच्या मागणीची केंद्राकडनं दखल घेण्यात आलेली आहे आणि बाळासाहेबांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकिटाची मागणी करण्यात आली होती। या मागणीची दखल भारतीय टपाल विभागाने घेतली असून लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे। केंद्र सरकारकडून नुकतंच एक पत्र प्राप्त झाल्याची माहिती शेवाळे यांच्याकडून देण्यात आली आहे। आणि आता पंढरपूरवर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे, त्यावरती एक नजर टाकूयात। बघा काय घडतंय। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात दर्शन मंडप उभारणी जी ती केली जाणार आहे। भक्तांसाठी सगळी सोय केली जाते। 129 कोटींचा दर्शन मंडप जो आहे तो वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। साधारण 129 कोटी 48 लाख रुपयांचा खर्च करून भव्य दिव्य दर्शन मंडपाची उभारणी होते, मात्र हाच दर्शन मंडप सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे। चंद्रभागा नदीच्या काठावर असणारा दर्शन मंडप हा पूररेषेत येत असल्यानं मंदिर मंडपाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। विशेष म्हणजे या दर्शन मंडपात विश्राम कक्ष, स्वच्छतागृह, प्रतीक्षालय, सीसीटीव्ही कंट्रोल, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते अशा अनेक पायाभूत सुविधा दिल्या जाणार आहेत आणि त्यामुळे हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात येण्याची शक्यता आहे। भाविकांच्या सोयीसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं नदी लगत असलेल्या जागेत पत्राशेडमध्ये दर्शन बारीची तिथं मोठी भक्तांना बसण्यासाठी आणि दर्शनाची रांग सुरू व्हावी म्हणून बांधकाम चालू केलेलं आहे ते ब्ल्यू लाईन मध्ये। आणि मग जर परवानगी त्या ठिकाणी त्या भक्तनिवासासाठी दिली जात असेल, दर्शन रांगेसाठी दिली असेल, तर मग शहरातल्या नागरिकांसमोर अन्याय होतोय आणि म्हणून शासनाने यासाठी एक समिती नेमलेली आहे की ब्ल्यू लाईन बदलाय असेल तर त्याला शासनाची समिती लागते आणि म्हणून शासनाने जी समिती नेमलेली आहे त्या समितीने मी विनंती करेन की शहरातील अनेक बांधकामं या बांधकाम परवानगीसाठी आणलेली आहेत
या लोकांना कोणत्याही परिस्थितीत बांधकाम परवानगी मिळणं आवश्यक आहे. जर ह्या बांधकाम परवानगी मिळाल्या नाहीत तर अनेक लोकांवर या अन्याय होणार आहे. सरकारचाच 129 कोटीचा दर्शन मंडप असेल किंवा सरकारी प्रोजेक्ट असतील, हे सगळे पूररेषेमध्ये उभा करण्यात येत आहेत. प्रधानमंत्री आवास योजना या ठिकाणी उभा केलेली आहे, ती सुद्धा पूररेषेमध्ये. आज तिथं 2000 घरं पडून राहिलेली आहेत. असं असताना आमच्या भागातल्या लोकांच्या घरावरती अक्षरशः नांगर फिरवण्याचं काम या पूररेषेच्या अंतर्गत करण्यात येतंय. स्वतःच्या वाडवडिलांची प्रॉपर्टी असताना लोकांना तिथं बांधकाम करणं अवघड जातंय. कुठल्याही प्रकारच्या अटी शर्ती घालून त्या बांधकामाला परमिशन दिली जात नाही.